नमस्कार. तर आजच्या दुसऱ्या व्लॉगमध्ये आपण बघणार आहोत गुढीपाडवा स्पेशल रेसिपी. आता सणवार म्हणलं की पुरणपोळी आणि कटाची आमटी हे फिक्सच असतं. तर हीच कटाची आमटी थोडीशी वेगळ्या पद्धतीने कशी बनते ते बघूया. तर सुरुवातीला आपल्याला घ्यायचं आहे कांदा हा भाजून घ्यायचा आहे, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या पण आपल्याला तव्यावरती भाजून घ्यायच्या आहेत, पुदिना, लसूण आणि ओलं खोबरं हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे. नंतर थोडासा खडा मसाला आपण ॲड करणार आहे आणि त्याचं एक वाटण बनवून घ्यायचं आहे. नंतर तेल गरम करून घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये जिरे आणि मोहरी हे टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर थोडीशी हळद आपण त्याच्यामध्ये टाकणार आहे आणि कढीपत्ता हा फोडणीसाठी आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत. त्यानंतर जे आपण वाटण बनवून घेतलं आहे ते वाटण ह्याच्यामध्ये ॲड करायचं. सगळं वाटण ॲड केल्यानंतर जी हरभऱ्याची डाळ आहे ती शिजवून घेतलेली आहे ती त्याच्यामध्ये ॲड करायची आहे. थोडासा गूळ आपण त्याच्यामध्ये टाकणार आहे आणि नंतर जे उरलेल्या मिश्रणाचं पाणी आहे, थोडंसं पाणी आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहे आणि ती आमटी उकळी येईस तोपर्यंत शिजवून घेणार आहे. अशी मस्त अशी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे. ती आहे माझ्या आजीची. तर लहान असतानाच माझी आजी मला सोडून गेली, म्हणजे माझ्या आईची आई. पण त्या बदल्यामध्ये मला 6 आज्यांचं प्रेम मिळालं. तर त्यातलंच एका आजीची ही रेसिपी कशी वाटली नक्की सांगा.